बँकेत बोंबा बोंब चालवणे. हॅलो का वाढेल काय लेखा तुम्ही गाडवा कर्ज देत नाही म्हणजे बँक काय दरोडा घालायसाठी उघडी ठेवली का काय? हो दरोड्याला नाही ते काय ना बा मुळातच बँकेमध्ये गाडवा भरणं असल्यामुळं तुमच्या गाडवाची आणखी भर पडल्यावर बँकेतली गाडवं तुमच्या गाडवाला लाथा मारणार का नाही? नाही तुमची गाडवं शहाणी आहेत म्हणून सांगतोय. हे मात्र पटलं बरं का? तरी म्हणलं लाथा का धाडतंय बघू का रे ह्याच्याकडं? तुम्ही कशाला गाडव्या घालायला लागताय? तुम्ही काय खरं कोण गाडव रे? आजपूर समजा हो याला मार खाण्यापेक्षा गाडवपणा बदलायला बरा का नाही? सरपंच हा नाही काय बोललो? नाही नाही अहो अजून कागदपत्र घ्यायला अवकाश आहे. हो हो हा अहो करून टाकू. त्यात काय एवढं मोठं काय? अहो अहो त्या लोकांना मी ओळखत का नाही मला सांगा तुम्ही. नाही नाही कागदपत्र अहो मी स्वतः चेक करून पाठवलं. मी तुम्हाला काय सांगितलं? हो येस नक्की करतो. नाही नाही आज फोनही करतो. मी फोन करतो सांगितलं ना. ठीक आहे हो हो या उद्याला या. हा अच्छा अर्धाच का काढला? बोलवता मूर्खाला अगोदर. नाही त्यांनी गरज भरून आणला होता पण मी त्याला अर्धा प्यायला लावला. काय नाही पिऊन लोक एवढा भरोसा ठेवणं बरं नाही हो. एकदा इनामदार तुमचं वाकडं न जाणू हा पिऊन त्याचाच माणूस असायचा. त्यांनी पाण्यात काय टाकलं बिकलं तर तुम्ही सुखासुखी झालो हो. पण आम्ही कायमचा अडकू बँकेत. बरोबर तुझा शहाणपणा आता पुरे झाला. पोलीस स्टेशनला जाणे सार्वी साहेबांना चेकबुक नेऊन दे. काल काउंटरवरती विसरून गेले होते ते. साहेब शेणखा काय एक शेणखा विचारू का? हा शंका होय विचार विचार. नाही या साहेब साहेबांच्या घरामध्ये बाई आहे आणि बँकेमध्ये खाती 4 हे असं कसं? आता तू जातोस का इथून? एक शेणखा विचारतं एवढं गरम आहे. Get out! उगाच माझे डोकं फिरवू नकोस. काय दिवसा ढवळ्या पोरं बोलवता काय? दुसऱ्याची पोरं म्हणजे स्वतःच्या बापाचा माल वाढला काय तुला? चाल पोलिसला चाल. पण मी त्या पोराचा मला मामा माऊ नको. आला स्वतःला मेहनत करायला नको. आयती रेडीमेड पोरं पाहिजे तुम्हाला काय? अहो मामा काय मामा चांगली चांगली लोक आपोआप कमून होतील. कोण आहे ते? म्हणजे हातात होत काय? हा माझा साहेब येतो एका फटक्यात तुम्ही सगळे कपडे ओले करताल बा. अरे कोण गोपाळ? नमस्कार नमस्कार. तुम्ही कधी आलो गाव? काल सकाळी झालो. अच्छा सकाळी. अरे वा पंड्या आज मजा आहे तुझी. मामा आलाय गावाहून. आता रोज तुला चॉकलेट गोळ्या बिस्किट पण देतात. अरे पण तुम्ही तर पोलीस स्टेशन मध्ये कसं आहे? हो या गाढवाने मला इथं आणला. बघा साहेब मी कपड्यांची काय दशा केली याची. काय छोट्या काय म्हणताय ते? अहो ते भर वस्तीमध्ये या पोराला चाकरच होतं. मला वाटलं टोळीतच असतील. तुला वाटलं पण तुला असं वाटायचं कारण का? आता कारण म्हणजे दिसतेच बघा खरं मोबाईल सारखे. हे बघ ते सारखे दिसत असते. पण तुला मध्ये पडायचं कारण काय? मध्ये कशाला पोलिसाला मदत करावी म्हणून चांगलं घेतलं मी पडलो. कळली तुझी मदत. या जरा पुन्हा पोलिसांच्या कामात ढवळाढवळ केलीस तर मी कशाला चाललं घेतो. मी म्हणतो ना घेऊन जा त्याला. आटपलं का नाही तुझं? 2 तास झालं त्या आरशासमोर बसलाय. आरशा फुटल की? फुटू दे पण डोळे महत्वाचे. भगवंतानी म्हणलंच मेरे आंखों के सिवाय दुनिया में रखा ही क्या है. त्या देवाच्या नावावर काय बी खपवतोस. अरे पाप लागून अर्धन वायू होईल तेव्हा कळल. तरुण माणसाला कुठलाही वायू होत नाही अक्का. तू आणि तरुण 50 उलटली की लगीन केलं असतंस तर 4 पोराचा बाप झाला असतास. 4 अरे तू का कमिशन खाती आज? 8 झालीस ते 8. तुला नाही झाली पण एवढी मेहनत करून शेवटी एकच टिकला नव. वय एकच टिकलं पण नाठीनं आलं. काय ग छोट्या नोकरी करतो ना बँकेत. ते दिवसा मग? पण रात्री ते भूत शिरतं की त्याच्या अंगात. भूत? वय पुरावर काय बसतो गाळा काय दाबतो आणि अरे वा सांबा म्हणून कुणाला हाक मारतो कुणाच ठाव. सांबा? ठीक आहे
आपल्या घराण्यात सामान कुणाचं होतं कारण घराण्यात नाव काही आठवत नाही. हा, पण छोट्याच्या आजोबाला एकदा रामबा संभाळला असताना बघितला होता. मग बरोबर तोच बसला सलमान मुठीवर. बसू दे, तू काय काळजी करू नकोस. आता मी आलोय नव, एक तर त्याला तरी सुधारतो, नाही तर मी तरी बिघाडतो. होऊन जाऊ दे काय व्हायचं असेल ते. अगं भगवंतानं म्हणलंच आहे, दीवाना मुस्सा नहीं इस अंबर के नीचे, आगे है कातिल मेरा और मैं पीछे पीछे. असं नको चॉकलेट घे, सिनेमा जाऊया. चल ग. काय पुरीची पळवापळी चालली काय, चाललंय काय? नाही हो, ही माझी भाची आहे. म्हणजे तुम्ही इथं मामा, होय, सख्य मामा तर हो. काय का? नाही मामा कसं नाही, मामा नाही. त्याला मागे एक मला असं काय भेटलं, म्हणलं मामा नाही, मी डोळे खाला हो. त्याला तुम्ही काय फोडण्यासारखं तोंड बघत असलंय, तोंड दाबून धरा आतमध्ये गाडीत घाला. त्याला बसा नाही, त्याला भाचीला घेऊन जाता येत नाही. त्याला बसा, हे घ्या, वळा वळा. तुम्ही तोंड दाबून जरा तोंड, त्याला हे बुस्टर बस, त्याला बायकोच्या पात्रात शिवलेच काय, जाऊ दे गाडी. ह्याला भाषेला घेऊन जाता येत नाही. ह्याला अंगठ्या एवढी पोरगी मला बनवती. ठीक आहे, तिचा शोध लागला की आम्ही तुम्हाला कळू. हे का उत्तर झालं आणि शोध लागणार करू. अहो तिचा अजून शोध लागते म्हणजे काय? हे का पोलीस स्टेशन आहे रेल्वे स्टेशन? हे बघा, आमच्यावर चिडून काहीही उपयोग होणार नाही. तुम्ही म्हणता की तुमच्या मुलीला पळवली, हो पण मी म्हणतो तिला पळवलीच कशावर? हो ना, कदाचित हरवली असण्याची शक्यता आहे. हो माझी पोरगी हरवाला ती का चवली आहे का पवली आहे? पावलीकर, मी सगळं ऐकून घेतलंय. तुमच्या मुलीबद्दल मला काय विचारताय? सगळं लिहून घेतलंय म्हणून सांगतो. हो हे बघा, तुमच्या मुलीच्या अंगावर शाळेचा ड्रेस होता का? हा, खाली निळा वर पांढरा. हो शाळेतूनच येत होती ती. हा, 2 येण्या लाल रिबीन, हो अगदी बरोबर. कानात इरिंग, हो हातात सोन्याच्या बांगड्या. हो पण तुम्हाला काय माहिती? हे बघा, उलट तपासणी चालू असताना मध्ये मध्ये बोलायचं नसतं. हे बोलतायत काय? छोट्या. मध्ये मध्ये तो उगाच. बरं, गळ्यात सोन्याची चैन, हा. दिसायला देखणी, हा. गालावर तीळ. हो अगदी माझी मुलगी होती. हा, तुमची मुलगी. हो माझी मुलगी. बघा, आला हे केल्यामध्ये आमचं सगळं आयुष्य गेलं. तुमच्यासारख्या होपलेस माणसाला असली देखणी मुलगी होईलच तशी. कोण येणार हा माणूस? चुप. आधी मला सांग, तू त्या मुलीला कुठे पाहिलंस? पाहिली? माझ्या स्वतःच्या हाताने मी तिला तिच्या मामाच्या गाडीत बसवली. अहो पण तिला एक पण मामा नाही. अशी ती पण म्हणत होती. पण लहान पोराचा काही भरोसा नसतो. रस्त्यावर नाही म्हणून सांगतात आणि हिंदा आल्यावर पुन्हा हाच माझा मामा म्हणून बोंबालतात. मागची केस सांगा. आपण मी सांगतो ना. तुम्ही कोण आमच्या साहेबाच्या वरते काय? आमचा तुमच्यावर मुळी विश्वास नाही. हवालदार, हे हात नाही बंद करा. साहेब कोण आहे तो? हे ना, जेम्स बॉन्डचे बाप आहेत, बाप. एजंट इनोर. मला ताबडतोब पकडून तुरुंगात टाका. मला यांचाच डाऊट यायला लागलाय. एक डावट्या आला दिसतोय सभेन उर्मटपणाची भाषा वापरतोस काय? उद्या मी तुला आवडतो म्हणलो कसं वाटेल रे? तुला पोरगी परत पाहिजे का नको? तुम्ही काय माझी पोरगी परत करताय? माझी मुलगी आता कोर्टातूनच परत घेईल. जा कोर्टात जाऊन बोंबल. अरे या हलकड्यामध्ये तुम्ही कशाला आजूबाजूला उभी करता? तुम्हाला पुन्हा हवालदार पाहिजे काय? हे बघ छोट्या, मी तुला बजावून ठेवतो. 24 तासाच्या आत जर तू त्या मुलीला शोधून आणलं नाहीस तर काय होईल माहित आहे? काय तुला आणि मला दोघांनाही आत बसावं लागेल. तुरुंगात? हो हो, तुरुंगात. स्वतः नागरा शेमूर पुसा आणि मग दुसऱ्याला हाता.